मुंबई गोवा महामार्ग गेली 18 वर्ष रखडला आहे। समृद्धी महामार्गाचे काम त्यानंतर सुरू झाले आणि पूर्णत्वास देखील गेले। जयपूर ते दिल्ली महामार्ग देखील वाहतुकीसाठी आता सज्ज झालाय। अनेक ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर अडथळे आहेत। संगमेश्वर लांजा येथे तर महामार्गाची दुरावस्था आहे। ही दुरावस्था केव्हा थांबणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डिसेंबर 2024 पर्यंत मार्ग पूर्ण होईल अशी डेडलाईन दिली होती। तीही अनेक वर्षांच्या वचनपूर्ती आणि आश्वासनाप्रमाणे आता हुकली आहे। यंदा सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव आहे। त्यापूर्वी महामार्गाचे काम पूर्ण होणे अशक्य आहे। मुंबई गोवा महामार्गाचा चौपदरीकरणाच्या कामाबाबत 2007 साली निर्णय झाला। नंतर 2011 पासून कामाला सुरुवात झाली। गेली 18 वर्षे या महामार्गाचे काम सुरूच आहे। त्याचे प्रमुख कारण म्हणजे इथल्या राजकीय नेत्यांचा न पडणारा प्रभाव म्हणता येईल। मुंबई गोवा महामार्ग कोकणवासी आणि गोवेकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे। या महामार्गामुळे कोकणातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे। मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असतानाच मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम तिजोरीत खडखडत असताना मिऱ्या ते नागपूर महामार्गाचा घाट घालण्यात आला। या महामार्गाचे काम देखील अपूर्ण असून घोंगडे भिजत पडावे अशी स्थिती आहे। पाली ते अंबा दरम्यान महामार्गाची भयानक अवस्था आहे। हे दोन महामार्ग सुरू असताना आता नागपूर ते गोवा असा तिसरा शक्तीपीठ महामार्ग उभा करण्याचं नियोजन आहे। कोकण हा प्रदेश सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी वेढलेला असून या डोंगर रांगांमध्ये करोडो वृक्ष आहेत। त्यामुळे इथे पाऊस मुसळधार पडतो। मात्र या महामार्गाच्या कामामुळे लाखो झाडांची आता कत्तल झालीय। साहजिकच डोंगर माथ्यावरील माती आता नदीपात्रात येऊ लागलीय। पर्यटन आणि उद्योगाच्या दृष्टीने देखील हा मार्ग खूप महत्त्वाचा आहे। महामार्गावरून व्यापारी वाहतूकही होणार आहे। मुंबई गोवा महामार्ग हा 503 किलोमीटरचा आहे आणि 6 तास गोवा येथे जाता येईल असे सांगितले जाते। पण 6 तासात सध्या राजापूर पर्यंत देखील जाता येत नाही अशी स्थिती आहे। गोवा, केरळ, कर्नाटक या राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 66 दुरावस्थेत आहे। या महामार्गावर गेल्या 18 वर्षांमध्ये 15,556 कोटींपेक्षा अधिक खर्च झालाय। महामार्गाचे काम 18 विभागात करण्यात आले। मात्र अजूनही नागोठणे, कुई, माणगाव या पुलांची कामे अर्धवट आहेत। पळस ते इंदापूर हा तब्बल 84 किलोमीटरचा रस्ता अजूनही पूर्ण का होत नाही याचे कारण काही कंत्राटदारांनी या महामार्गाचं काम मध्ये सोडून दिल्याचं म्हटलं जातं आणि म्हणूनच कामाला दिरंगाई झाल्याचं सांगितलं जाते। माणगाव ते परशुराम घाट या 70 किलोमीटरच्या 4 भागांचे काम राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण, जिल्हा रायगड यांच्याकडे आहे। परशुराम घाट ते तळगाव, राजापूर आणि तळगाव ते झारप हे काम राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरीकडे आहे। या दोन्ही विभागाचं काम समाधानकारक नाही। सत्ता बदलली तरीही त्याचा परिणाम झालेला नाही। दरवर्षी अधिवेशनात चर्चा होते आणि विरून जाते। महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या वचनपूर्तीचं काय झालं असा प्रश्न आता सबंध कोकण विचारत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।